मित्रांनो सप्रेम नमस्कार. मी विनोद कुमार माने वाणे गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं पुनश्च मी एकदा सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो आणि त्या महाराष्ट्रामध्ये राहत असताना मराठी भाषेमध्ये अनेक नानाविध शब्दांचा आपण प्रयोग करत असतो आणि त्या शब्दांचा अर्थ आपल्याला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, असाच एक नवीन प्रयोग आपण आपल्या YouTube चॅनलवरती सुरू केलेला आहे. मराठीमध्ये असणारे असंख्य शब्द जे आपल्याला माहिती नाही आणि त्याचा अर्थ काय होतो, तो शब्द आणि नेमकं त्याचा अर्थ काय आहे हे आपण जाणून घेण्यासाठी एक नवीन मालिका जी आहे, म्हणजे एकंदरीत नवीन व्हिडिओ निर्मिती जी आहे ती आपण सुरू केलेली आहे. आणि मराठी भाषेतील शब्द जे आपण हल्ली आपल्या उपयोगामध्ये आणतो आहे. तर आजचा शब्द आहे अक्षता. आता तुम्हाला माहित असेल की अक्षता हा शब्द तुम्हाला माहित आहे, पण नेमकं अक्षता म्हणजे काय, हा शब्द कुठून आलेला आहे हे आपल्याला माहित आहे का? नाही. चला तर मग आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की अक्षता पूजेसाठी किंवा मंगल कार्यामध्ये औक्षण प्रसंगी वापरल्या जाणाऱ्या कुंकू मिश्रित किंवा हळद मिश्रित तांदळाला अक्षता असे म्हणतात. आता संस्कृत मधील मूळ शब्द आहे अक्षत. लक्षात घ्यायचं, अक्षत हा संस्कृतीमधील मूळ शब्द आहे. मग क्षत म्हणजे काय, तर क्षत म्हणजे जखम आणि अक्षत म्हणजे काय, तर अक्षत म्हणजे होतो सुरक्षित, कल्याणकारी किंवा दुःख विरहित. आता तांदूळ हे असे एक धान्य आहे ज्याला कधीही कीड लागत नाही. डू यू अंडरस्टँड? लक्षात घ्या की तांदूळ असे एक धान्य आहे ज्याला कधीही कीड लागत नाही. म्हणूनच शुद्ध चारित्र्याला किंवा शुद्धतेला त्याची उपमा दिली जाते. मित्रांनो, शेतामध्ये धान्य पेरल्याच्या नंतर जे रोप उगवते त्याला काढून त्याला उपटून दुसरीकडे आपण लावलं तरच ते बहरत असतं. मित्रांनो, मुलीचं आयुष्य तसंच असतं, ते दुसऱ्याच्या घरीच बहरतं. तसं ते बहरावं म्हणून मस्तकी अक्षता टाकण्याची पद्धत आपल्या या भारतीय समाजामध्ये रूढ झाली. आणि तुम्हाला माहित आहे की डोक्यावर अक्षता टाकतात, ज्याचा अर्थ ते एकमेकांना सुख आणि समृद्धीची शुभेच्छा देतात. मित्रांनो, पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. आणि एवढंच नाही तर अक्षता एक भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचे प्रतीक आहे, ज्याचा उपयोग धार्मिक सामाजिक या दोन्ही कारणांसाठी आपण करतो. या संदर्भात संत ज्ञानेश्वर महाराजांनी एका ज्ञानेश्वरीच्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं होतं की तेगा बुद्धी चोखनिशी, तेका बुद्धी चोखनिशी जाण येथ राजशी अक्षत टाकली जैसे दियेसी. आता तेका बुद्धी चोखनिशी, चोखनिशी म्हणजे सूक्ष्म निरीक्षण. तर संत ज्ञानेश्वर महाराज या ओळीतून लोकांना ज्ञान मार्गाकडे वळण्याचा ते संदेश देत आहेत. ते असं म्हणतात की मनुष्याने आपल्या बुद्धीचा पूर्णपणे वापर करून सत्य ज्ञान मिळवले पाहिजे. आणि हे ज्ञान राजस आहे. राजस म्हणजे काय, तर ते श्रेष्ठ आणि पवित्र आहे. त्याचप्रमाणे दिव्यावर अक्षता जर आपण टाकली तर त्याचा प्रकाश अधिक तेजस्वी होतो आणि त्याचप्रमाणे ज्ञानाच्या प्रकाशाने जीवन अधिक उजळून निघतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षता म्हणजे काय, अक्षता कशाला म्हणतात, अक्षता हा शब्द कसा आलेला आहे, त्याचा वापर आपण कुठं करतोय हे आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला अभिप्राय नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा,
जेणेकरून मी नवनवीन बनवत असलेल्या व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय महाराष्ट्र.